हाय सगळ्यांना. तर मी हे बोलत होते, बघितलंच असेल तुम्ही हेड. तर मी चालली वहिनीच्या इकडं. वहिनीची तब्येत ठीक नाही, मला झालं पित्त, डोकं जाम झालं. त्या म्हणलं चला जाऊन तर यावं. तशी रोजच असते मी. खूप छान अशा कमेंट आल्या बरं का. प्रत्येकाच्या गावाला पाऊस पडला. तर वारं कावदान सगळीकडेच होतं. माझी पण तब्येत नाही बरी. काही कानाला लय मार लागलाय, त्यामुळे दुखतंय, सुचलंय. वहिनीचं अजून आंघोळ्या बिंगोळ्या तशा दिसते. त्यांना गेल्या त्यांना खायला प्यायला करून खात नाही ते ना, कुणी असल्यावरच खाते ते. तर मला हे म्हणायचं होतं, एक आई काय पण करू शकते. लेकरं मोठी करायला एक आई काय पण करू शकते. कुणाचं म्हणलं का नाही, कोण एवढं बाहेर झाडून काढ तरी काढल, कोण म्हणलं का नाही बाथरूम धु तरी धुईल. तर तुमच्या आशीर्वादाने लवकरच आपलं शेड पडल असं मला वाटतंय. शेड झालं ना टेन्शनच नाही. निवारा चांगला न हालायचा झाला ना मग मला टेन्शनच नाही. तवर लय टेन्शन आहे. तर आपण भटीवर पण जाणार आहे. काय करावं, गावावर तर कामं नाही, ते एवढं तेवढं लागतंय. तर भटीवर पण जाणार आहे. कारण अन्वीला घेऊन मी तेच काम करू शकते, आणि दुसरी कामं करायची म्हणले ना तर नाही करू शकत. दीक्षा काय शाळेला जाऊ शकते, अजून शाळा भरायची. दीक्षाला शाळेला तिकडे टाकली आता, कारण आमच्या गावात पण सोय नाही. ती पण परीक्षेला जायची, रोज लावू वाटत नव्हती, भ्याव वाटायचं. फॉरेस्टाने चालत जावं आणि इकडून जायचं म्हणलं तर गाड्या म्हणजे चौकोन पंचायत. बहीण म्हणली मी नेते बाय, म्हणली काम तिला शाळेला, म्हणली दिदीसोबत हे जाईल म्हणली. म्हणलं न्या जा, नेली तिला. तर त्याला आहे का काय काळजी, आहे का लेकराची? माझी लेकरं कशी आहे ती, कशी नाही ती, काय खात असत्यान, हे काय करत असेल, कष्ट काम आहे का? तसलं काय त्याला घेणं देणंच नाही. त्याला फक्त त्याचं पडलंय, कोणाकडून मागून आणायचं, खायचं, दारू प्यायची, गांजा वडायचा आणि पत्ते खेळायचं आणि गोट्या खेळायच्या. त्याला तेवढं पडलेलं आहे. एक आई म्हणले ना काय पण करू शकते, कष्ट करू शकते. जेवढं कष्ट कराल तिला तेवढं कमीच आहे. तर हो का, राधाताईचं घर दिसलं का ते शेड फोडं मारलेलं. तर हाय मला वहिनीचा चांगला सपोर्ट. वहिनी मला घेत्या सांभाळून लेकरा बाळांना माझ्या. वहिनीची काय 4 गोष्टी शिकायला त्यांच्याकडून, आपल्या काय 4 गोष्टी शिकत्याल. आम्ही ननन भाऊजाया कमी, म्हणजे आम्ही ननन भाऊजाया मानतच नाही. एक मैत्रीण असल्यासारखं फिलिंग करतो आम्ही. कधी त्या मला रागाने बोलल्यावर मी रागाला जात नाही. मी तर सोडाच, मी कधी बोलतच नाही रागाने. पण एखाद्या बारीला येतं माया, पण मोठे असल्यामुळं सन्मान द्यावा लागतो, आणि मी बारकी असल्यामुळं त्या पण मला सन्मान देतात. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका.